नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झिरोवर या विशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं स्वागत. झिरोवरच्या सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आजपासून दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या दीपोत्सवाला आणखी रंग चढलाय तो एका डेडलाईन. आणि ही डेडलाईन आहे विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जाची डेडलाईन. मंडळी, या क्षणापासून बरोबर 19 तास उरलेत. कशासाठी? तर विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल, हे तर निवडणूक आयोगानं आखून दिलेलं वेळापत्रकच आहे. पण मंडळी, तुमची उत्सुकता वाढायला एक रंजक गोष्ट आता सांगतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे 19 तास उरलेले असतानाही महायुती असो किंवा महाविकास आघाडी, 6 प्रमुख पक्षांच्या या 2 आघाड्यांना राज्यातल्या 288 मतदारसंघांमधले उमेदवार अजूनही जाहीर करता आलेले नाहीत. होय मंडळी, हे अवघे 19 तास उरले असताना दोन्ही आघाड्यांमध्ये काही जागांवर अजूनही चर्चा आणि संघर्ष सुरू आहे. आज सकाळपर्यंत मवियाच्या 259 तर महायुतीच्या 245 जागांवरचे उमेदवार जाहीर झाले होते. संध्याकाळी 4 वाजता भाजपनं 25 जणांची तिसरी यादी जाहीर केली. इतकंच नाही तर अवघ्या काही मिनिटांपूर्वीच भाजपनं लहान मित्र पक्षांसाठी 4 जागा जाहीर केल्या आहेत. आणि ही सर्व जमा करता भाजपनं आत्तापर्यंत 150 जागांवर उमेदवार घोषित केलेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा आकडा हा 264 वर गेलाय. म्हणजे महायुतीसाठी आता फक्त 24 जागांवरचे उमेदवार घोषित करणं बाकी आहे. यात भाजपनं किती जागांवर उमेदवार जाहीर केलेत आणि मित्रपक्षांचे किती, हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. दरम्यान दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 7 उमेदवारांची चौथी यादी आली. त्यातलं एक नाव उमेदवार बदलासाठीचं होतं. म्हणजे 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आणि महाविकास आघाडीचे 265 उमेदवार जाहीर झाले. ही सगळी आकडेमोड करणार आहोत. पण ती पाहत असताना आज झालेलं मेगा नॉमिनेशन आणि मवियातील संघर्ष हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही टसल सुरूच आहे. नाना पटोले आणि संजय राऊतांमधली शाब्दिक चकमक महाराष्ट्रानं आज पुन्हा अनुभवली. आणि असं असलं तरी मवियाकडूनही जाहीर झालेल्या उमेदवारांचा आकडा हा आता जवळपास 265च्या आसपास आहे. आणि त्यामुळे पुढचे काही तास दोन्ही आघाड्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आधीच विविध मतदारसंघांमधल्या उमेदवारीचं टेन्शन कायम असताना छत्रपती संभाजीनगरमधून आलेल्या एका बातमीनं उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यावरही आजच्या भागात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सोबतच पाहणार आहोत आज पार पडलेलं हाय व्होल्टेज नॉमिनेशन्स. त्यातही अवघ्या महाराष्ट्राचं सर्वात जास्त लक्ष होतं ते बारामतीकडे. बारामतीतून 6 टर्म आमदार, 5 वेळा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे. याच लढतीवर मंडळी होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला आजचा पहिला प्रश्न, बारामती विधानसभा जिंकून अजित पवार हे सुनेत्रा पवारांच्या लोकसभेतील पराभवाचा वचपा काढणार का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. स्वाभाविक आहे. म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार या काका पुतण्यांनी आपापल्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवारांनी त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर युगेंद्र पवारांनी त्यांचे आजोबा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्या दोघांनी आज कन्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी अजितदादांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं. बारामती शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ तर अजितदादा आणि युगेंद्र पवार हे दोघंही एकाच वेळी पोहोचले होते. पण अजितदादांनी समयसूचकता दाखवून युगेंद्र पवार यांना छत्रपती शिवरायांना आधी अभिवादन करण्याची संधी दिली. त्यावेळी अजित पवारांसाठी आलेल्या ढोल ताशा वादकांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पाहून युगेंद्र यांच्यासाठी ठेका धरला. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनं पवार घराण्यात पडलेली फूट ही सर्वसामान्य माणसांच्या अजूनही लक्षात येत नाहीये हेच त्यातून स्पष्ट झालं. पण वास्तव हे आहे की शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
अजित पवारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उभी फूट पडली आहे। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला। आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना होणार असून अजित पवारांसमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांचं आव्हान आहे। मला असं वाटतं का की हे आव्हान असेल आणि जर आव्हान असेल तर ते तुम्ही कसं पेलणार? आव्हान असेल का नसेल त्याच्यावर आज मी तेवढा विचार केला नाही, कारण माझ्या समोर जरी इथले मोठे उमेदवार असतील तरी माझ्या पाठीशी पवार साहेब आहेत। पण समोर उमेदवार बघणार की काका बघणार? खरं तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाही आहे। मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे, मला त्यांच्यासोबत राहायचं आहे आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचं आहे, तेवढाच विचार मी करतोय। बारामतीकरों ने हमेशा मुझे सपोर्ट दिया है। मेरे इलेक्शन में मुझे पूरा भरोसा है, विश्वास है बारामतीकरों के ऊपर कि इस दफा भी मुझे वो सपोर्ट देंगे। उनको वोट देने की मैं रिक्वेस्ट करता हूँ, वो मुझे जरूर वोट देंगे, ये मेरा भरोसा है। बारामतीत काका पुतण्यांनी अर्ज दाखल केले, पण मंडळी ही लढत अजित पवारांसाठी इतकी जिव्हाळ्याची आणि अस्तित्वाची का बनली आहे, त्यासाठी बारामती लोकसभेचा निकाल आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि त्यासाठी आपण आधी जाऊयात या मीडिया सेंटरला। बारामती लोकसभेचा विधानसभा न्याय निकाल। एकूण मतदान झालं होतं 14,12,349। त्यात सुप्रिया सुळेंना एकूण मतदान झालं होतं 7,32,312 आणि सुनेत्रा पवार यांना एकूण मतदान झालं होतं 5,73,979। दौंड विधानसभेत जिथे राहुल कुल हे भाजपचे आमदार आहेत, तिथे सुप्रिया सुळेंना 26,337 मतांची आघाडी मिळाली। त्यांना 92,064 मतं होती, तर सुनेत्रा पवारांना 65,727। इंदापूर विधानसभेत जिथे दत्ता भरणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांना त्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 25,951 मतांची आघाडी मिळाली। बारामती विधानसभा मतदारसंघात जिथे अजित पवार स्वतः आमदार आहेत, तिथेही सुप्रिया सुळेंना 47,381 मतांची आघाडी मिळाली। पुरंदर विधानसभेत संजय जगताप काँग्रेसचे आमदार आहेत, तिथे सुप्रिया सुळेंना 35,281 ची आघाडी मिळाली। भोर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 43,805 मतांची आघाडी मिळाली। खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांना 20,746 मतांची आघाडी मिळाली आणि तिथे भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत। मंडळी, बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनी 2019 साली 1,65,000पेक्षा जास्त मतांच्या फरकानं विक्रमी विजय मिळवला होता। त्याच बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या निकालात मात्र सुप्रिया सुळेंना तब्बल 47,381 मतांची आघाडी मिळाली। हे आपण आत्ताच पाहिलं। लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामती मतदारसंघात मताधिक्य मिळालं नव्हतं आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामतीतली विधानसभा निवडणूक ही दादांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे आणि ही निवडणूक त्यांच्या किती महत्त्वाची बनली आहे याची प्रचिती आजच आली। आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर अजित पवार हे कन्हेरीत पोचले। तिथे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतरचं पहिलं भाषण केलं आणि त्याच भाषणात अजित पवार भावूक झाल्याचं दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं। लोकसभेला आपल्याकडून चूक झाल्याचं पुन्हा मान्य करून अजित पवारांनी एक मोठं वक्तव्यही केलं। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। लोकसभेची निवडणूक, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला नंतर पटलं, मी सुप्रियाच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करायला नको होतं। मी 2-3 ठिकाणी जाहीर केलं, आज पण सांगतो। कधी कधी माणूस चुकतो। मी काय म्हणतो, जो काम करतो तोच चुकतो, कामच करत नाही ती कसं चुकल। आणि मी मनाचा मोठेपणा दाखवलं ना, माझी चूक झाली। आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात।
हे पाणी घे. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला, प्रमाणे साहेबांनी सांगितला, म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहेत. म्हणजे मी म्हटलं होतं ना, अजितदादा भाऊक झाल्याचं दुर्मिळ दृश्य आम्ही आपल्याला दाखवणार. नीट पाहिलं, नीट ऐकलं. युगेंद्र पवारांचा अर्ज भरू नका असं आपल्या आईनं सांगितलं होतं, असा दावा अजित पवारांनी केलाय. पण अजित पवारांचा तो दावा त्यांचेच बंधू श्रीनिवास पवार यांनी खोडून काढला. युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबद्दल आपली आई काहीही बोललेलं नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे मंडळी, पुढच्या महिन्याभरात बारामतीचा प्रचार हा कोणत्या मुद्द्यांच्या दिशेनं जाऊ शकतो त्याचाही अंदाज आज तुम्हाला आलाच असेल. दरम्यान अजितदादांचा मुद्दा खोडून काढताना श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणालेत आपण तेही पाहूया. मी चूक केली तेव्हा सुद्धा मी त्याला पोट तिडकीने सांगत होतो की दादा नको करू. आपल्या घरामध्ये ती आपली लहान बहीण आहे, जिला आपण अंगा खांद्यावर खेळवलंय, जिला चालायला पहिलं पाऊल तिनं आमच्या समोर टाकलंय आणि तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर तू हे करू नकोस. तर ते माझं ठरलंय. त्याचं वाक्य एकच होतं, माझं ठरलंय. आणि मी जेव्हा परत त्याला सांगितलं तेव्हा माझी आई पण तिथं होती, ती पण ऐकत होती. मी तेव्हा पण त्याला म्हणले की दादा अजून संधी गेलेली नाही आहे, तू हे करू नकोस. मला जे माहिती आहे आईने असं काही भाष्य केलेलं नाही आहे. हे दादा का बोलले त्यांचं त्यांना माहिती. कारण साहेबांबद्दल वगैरे चर्चा बिलकुल झालेली नाही. कारण आईला जसा दादा आहे तसाच युगेंद्र पण तिचा नातू आहे, त्याच्यामुळे तिला दोन्ही सारखे, आणि ती कधी राजकारणावर भाष्य करत नाही. त्याच्यामुळं मला नाही वाटत आई असं म्हणाली असेल. मंडळी, या सर्व घडामोडी पाहिल्यावर वळूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. राज्यात 288 मतदारसंघ असले तरी सर्वात हाय प्रोफाईल, भावनिक आणि चुरशीची लढत होणार आहे बारामती, आणि त्याच्याशीच निगडीत होता आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तो पाहण्यासाठी आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. आजचा प्रश्न पहिला: बारामती विधानसभा जिंकून अजित पवार हे सुनित्रा पवारांच्या लोकसभेतील पराभवाचा वचपा काढणार का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. एक्सवर अमोल मोरे म्हणतायत, कदाचित बारामती जिंकून महाराष्ट्र हरण्याची तयारी अजित पवारांनी ठेवावी. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत, याचसाठी केला होता अट्टाहास, त्याचसाठी अजित पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आधी नाही नाही म्हणायचं आणि तिकडे सरळ सरळ उतरायचं, याला काय अर्थ आहे असा प्रश्न विचारतायत शंतनू गौतम. विनोद मुंढे यूट्यूबवर म्हणतायत, बारामती विधानसभेत शरद पवारांचे वर्चस्व असल्यामुळं अजित पवार कधीच जिंकून येऊ शकत नाही. एक्सवर रवींद्र सराफ म्हणतायत, दादांना यश मिळेल पण त्यातील अंतर मागच्या खेपेपेक्षा कमी असेल तर तो नैतिक पराभव आहे. यूट्यूबवरच बारामती फक्त शरद पवार साहेबांची असं म्हणतायत राजेंद्र पाटील. यूट्यूबवरच बबनराव पवार म्हणतायत, दादा पडणार, उभे राहू नका, झाकली मूठ 1.25 लाखाची. यूट्यूबवरच अमोल शिंदे म्हणतायत, युगेंद्र पवारच विजयी होणार. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, यावेळी अजितदादांना तगडी टक्कर मिळणार आहे. आधी जेवढ्या मताधिक्यानं निवडून यायचे ते कमी होईल. फेसबुकवर रवींद्र पाठक म्हणतायत, युगेंद्र पवार विजयी भव. इंस्टाग्रामवर सुरेश मोटे म्हणतायत, अजित पवार हे बारामती मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील. आणि मंडळी, 0 ओव्हरमध्ये आणखी पुढे जाण्याआधी पाहूया 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावरचा पोल, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.
यूट्यूबवर 1.5 लाख मतं आली होती. बारामती विधानसभा जिंकून अजित पवार हे सुनेत्रा पवारांच्या लोकसभेतील पराभवाचा वचपा काढणार का? 1.5 लाख मतांपैकी 36% म्हणतायत होय, पण 64% म्हणतायत नाही. एक्सवर काय कौल येतोय तो आपण पाहतोय. 40% म्हणतायत होय, अजित पवार वचपा काढणार, पण 60% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर आपण पाहतोय कौल. अजित पवार लोकसभेतील पराभवाचा वचपा काढणार होय म्हणतायत 61% प्रेक्षक, पण 39% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर काय कौल मिळतोय तो आपण पाहतोय. 34% म्हणतायत होय, अजित पवार लोकसभेतील पराभवाचा वचपा काढणार, पण 66% म्हणतायत नाही. आणि मंडळी, 0 ओव्हरमध्ये आणखी पुढे जाण्याआधी पाहूया 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावरचा पोल, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. बारामती विधानसभा जिंकून अजित पवार हे सुनेत्रा पवारांच्या लोकसभेतील पराभवाचा वचपा काढणार का? 1.5 लाख मतं यूट्यूबवर आली आहेत. थोड्याच वेळात आपल्याला तो कौल येईल. काही तांत्रिक चुकीमुळे ते आपल्याला हे मिळू शकत नाहीये, पण थोड्याच वेळात आपल्याला कौल हा मिळेल. पण 1.5 लाख मतं आली आहेत. आणि इंस्टाग्रामवरचा आपण कौल पाहतोय. आपण पुढच्या बातमीकडे जाऊया. मंडळी, आजचा दिवस हा दिग्गज उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांचा ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या कोपरी 5 पखाडी मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याआधी शिंदेनी भव्य रॅली काढली होती. रॅली सुरू झाल्यावर काही वेळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या रॅलीत सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याआधी 4 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेत. यंदा त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं केदार दिघे यांना तिकीट दिलंय. केदार दिघे हे शिंदेचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. केदार हे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. त्यामुळे कोपरी 5 पखाडी मतदारसंघात शिवसेनेच्या 2 गटांमध्ये दुरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालंय. आणि त्यातही मुख्यमंत्री शिंदेंचं पारडं जड आहे हे मान्य केलं तरी मतदार राजा केदार दिघे यांना त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून कसं स्वीकारतो हे पाहण्याची राजकीय निरीक्षकांमध्ये 23 नोव्हेंबरला निश्चितच उत्सुकता राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पखाडी मतदारसंघाला लागूनच ठाणे शहर मतदारसंघ आहे. तिथूनच भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना पक्षानं पुन्हा संधी दिली आहे. केळकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांत स्वभाव हीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या मतदारसंघातील मराठी मध्यम वर्गात ते बऱ्यापैकी लोकप्रियही आहेत. तसंच जमिनीवर उतरून काम करणारे असल्यानं त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांना म्हटणी तेवढी सोपी नाहीये. आधीपेक्षा ती आव्हानात्मक ठरणार. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीसोबतच मनसेनंही ठाणे शहरमधून उमेदवार उतरवलेला आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजन विचारे उभे आहेत. विचारे हे ठाण्याचे माजी खासदार, ठाकरे गटाचे ठाणे परिसरातील ज्येष्ठ नेते आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपली उमेदवारी दिली होती. आणि आता महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी त्यांचा पराभव केला होता. तर दुसरीकडे मनसेने त्यांचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना केळकरांविरोधात मैदानात उतरवलंय. या 2 उमेदवारांव्यतिरिक्त केळकर यांना शिंदे गटातील भोईर कुटुंबानं मोठं आव्हान दिलंय. भोईर यांच्या कुटुंबातील 5 जणांनी नगरसेवक पद भूषवलंय. शिंदेंच्या शिवसेनेचा केळकरांना पाठिंबा असला तरी भोईर कुटुंबियांनी बंड पोकारलाय. त्यामुळे ही सर्व आव्हानं पार करून संजय केळकर हे पुन्हा आमदार बनतात का हे पाहावं लागेल. आणि ठाण्यातून आता जाऊया मुंबईतल्या दादर माहीम परिसरात. माहीम मतदारसंघातून आज अमित राज ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते.
निवडणूक कार्यालयाच्या दिशेने रवाना होण्याआधी अमित ठाकरे यांनी आधी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन केलं. तिथून मग प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. तोवर राज ठाकरे हे त्यांच्यासोबत नव्हते. अमित ठाकरे निवडणूक कार्यालयाजवळ पोहोचले तेव्हा राज ठाकरे तिथं दाखल झाले. मग त्यांच्या उपस्थितीतच अमित ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता निवडणुकीच्या राजकारणाच्या पहिल्याच परीक्षेत अमित ठाकरे पास होतात का याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. मंडळी, मुंबईतल्या माहीम मतदारसंघात आमदार सदा सरवणकर यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरावा की त्याआधीच विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी याविषयी निर्माण झालेला पेच अजूनही कायम आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचेही प्रयत्न अजूनही सुरू आहेत. पण सदा सरवणकर मात्र माहीममधून पुन्हा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या मतदारसंघात अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत दिलेला पाठिंबा लक्षात घेऊन त्याच पार्श्वभूमीवर महायुतीनं विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा असा एक मतप्रवाह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये. पण आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार असा विश्वास सरवणकरांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघात ते 3 वेळा आमदार होत आणि त्याआधी 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. राजसाहेबांनी एकही सीट न घेता लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा आमचं कर्तव्य आहे की अमितजींना पाठिंबा देणं. तिथं विद्यमान आमचे आमदार आहेत, ते विद्यमान आमदारांशी बोलणं चालू आहे आणि त्यांना योग्य ते त्यांचा मान राखला जाईल आणि या ठिकाणी तोडगा हे मुख्यमंत्री महोदय काढणार आहे. आणि त्याच्यामुळे अमितजींना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे, राजसाहेबांना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे. आणि त्या दृष्टीने वाटाघाटी चालू आहेत, बोलणं चालू आहे. मी स्वतः जाऊन भेटून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आपण अजिबात काळजी करू नका. एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल अशी म्हण आहे, त्याप्रमाणे शेवट गोड होईल. माझ्यापेक्षा माझे जे सगळे इथले शाखा प्रमुख पदाधिकारी आणि इथले जे मतदार आहेत यांची चिंता मला आहे की त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही रोज धावत जातो. आणि आज जर अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल तर मग त्यांचं भविष्य काय, मतदारांचं भविष्य काय, त्यांनी कोणाकडे जावं, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे त्याच्यावरचं उत्तर हेच आहे. मी स्वतः उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि निवडूनसुद्धा आपण येणार आहोत. शेजार धर्म का होईना पण राज ठाकरेंकडनं काही फोन आपल्याला आला होता का? नाही, फोन पण नाही किंवा कोणी माझ्याशी बोललेलं सुद्धा नाही बोललेलं. ही होती मुंबईतल्या माहीम मतदारसंघातली घडामोड. आता वळूया मुंबईतल्याच वांद्रे पूर्व मतदारसंघात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांनी मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही त्यावेळी उपस्थित होते. वरुण सरदेसाई यांनी BKC येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्याआधी विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी ठाकरे समर्थक शिवसैनिकांसोबत मिरवणुकीनं जाऊन अर्ज दाखल केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई हेही या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार जिशान सिद्दीकी यांनीही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. 2019 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. जिशान सिद्दीकी यांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. जिशान सिद्दीकी यांनी निवडणूक कार्यालयात जाण्याआधी आपल्या समर्थकांची रॅली काढून शक्ती प्रदर्शनही केलं. मंडळी, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपते. त्यामुळे सर्व बड्या नेत्यांनी आज किंवा गेल्या आठवड्यात आपापले अर्ज भरले. या अर्जांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रमुख लढती कुणामध्ये होणार आहेत याचा स्पष्ट अंदाज आलाय. आपण पाहूया मुंबईपासून विदर्भापर्यंतच्या काही प्रमुख लढती. बिग फाईट, कोपरी 5 पखाडी ठाणे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि केदार दिघे. ठाणे शहर, संजय केळकर भाजप, अविनाश जाधव मनसे आणि राजन विचारे शिवसेना
ठाकरे. माहीम मतदारसंघ मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत. वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई, ठाकरेंची शिवसेना विरुद्ध झिशान सिद्दीकी, राष्ट्रवादी अजित पवार. ऐरोली नवी मुंबई गणेश नाईक भाजप विरुद्ध मनोहर मडवी, ठाकरेंची शिवसेना. कणकवली नितेश राणे भाजप विरुद्ध संदेश पारकर, शिवसेना ठाकरे गट. नाशिक मध्य देवयानी फरांदे भाजप विरुद्ध वसंत गीते, ठाकरेंची शिवसेना. संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट, शिंदेंची शिवसेना विरुद्ध राजू शिंदे, ठाकरेंची शिवसेना. अणुशक्तीनगर मुंबई सना मलिक, अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादीचे फहाद अहमद. मंडळी, आता बातमी आणि विश्लेषण दोन मित्रांचं. ते दोघेही खरं तर वेगवेगळ्या पक्षांमधले, पण दोघंही आपापल्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे पिनीचे शिलेदार म्हणा ना, आणि दोघंही आपल्या वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध. मंडळी, कदाचित तुम्हाला थोडी कल्पनाही आलीच असेल की मी कोणाविषयी सांगतोय. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना ही म्हण महाराष्ट्राच्या राजकारणात आज कोणत्या नेत्यांच्या जोडीला चपखल लागू पडते, तर ते आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि दुसरे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत. नाना पटोले हमारे साथी है. संजय राऊतांचं तुम्ही फार काय ऐकू नका. महाराष्ट्र के नेता है, वो निर्णय लेने में सक्षम नहीं है, ऐसा मुझे लगता है. संजय राऊतांचं फार तुम्ही पण मनावर घेऊ नका. चांगले मित्र आहेत. नाना पटोले आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. संजय राउत उद्धव जी को ओवरडोल करते होंगे तो उनका इशू है, हमें पता नहीं क्या है उनका. नाना पटोले साहेबांवरती आमचं फार प्रेम सुद्धा आहे पहिल्यापासून. त्यांचे माझ्यावरती प्रेम आहे. अरे काहीच बात नाही आमचा. मंडळी, ही होती गेल्या काही दिवसांमधली त्या दोन्ही नेत्यांची वक्तव्य. याच शाब्दिक चकमकी सुरू असताना नाना पटोले आणि संजय राऊतांनी मवियाच्या जागा वाटपाचंही काम जवळपास पूर्ण केलं. आणि असं असलं तरी आज पुन्हा एकदा ते दोघं एकमेकांसमोर आले. संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदा कधी शिंदेंच्या बंडाचं कारण ठरल्या, तर कधी भाजपच्या विरोधाचं कारण ठरल्या. बरं, हे आम्ही नाही, तर बंडानंतर शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांनी अगदी उघड उघड सांगितलंय. इतकंच काय, तर याच पत्रकार परिषदांमुळे आजही ठाकरेंसोबतचे अनेक जण नाराज आहेत, असं त्यांच्याच पक्षातले लोक सांगतात. तरीही संजय राऊतांनी आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदा या सुरूच ठेवल्यात. आजही ते ठरलेल्या वेळी कॅमेरासमोर आले आणि विविध मुद्द्यांवर बोलले. बरं, ते बोलत असतानाच मवियात काही जागांवर का संघर्ष सुरू आहे असं सांगत असतानाच त्यांनी एक विधान केलं आणि तेच विधान त्यांचे मित्र नाना पटोलेंना बोचलं. मग काय, नाना पटोलेंनी थेट त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांवरच भाष्य केलं. पाहूया दोन्ही मित्रांमध्ये आज कसा रंगला शाब्दिक सामना. दक्षिण या जागेवर शिवसेनेनं उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेसच्या यादीमध्ये काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला. मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडनं पण होऊ शकतात. असं त्यांची नाराजी काय असेल त्यांचं व्यक्तिगत मत आहे. मग आम्ही म्हणायचं की कोकणात आम्हाला काहीच मिळालं नाही, हा विषय नाही आहे. संजय राऊतांनी या सगळ्या विषयाला क्लोज केलं पाहिजे. आता विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांनी आता आपली भूमिका विरोधकांच्या तर आपली खूप जास्त टाकली पाहिजे, असं माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. मंडळी, राऊत आणि पटोलेंमधला कलगीतुरा काही थांबायचं नाव घेत नाही आणि त्याच्याशी संबंधित होता आमचा आजचा दुसरा प्रश्न किंमत संबंधित आहे. कारण आपण पहिला प्रश्नच बघितला, आता दुसरा प्रश्न पाहतोय. आजचा दुसरा प्रश्न, संजय राऊतांनी जागा वाटपाबद्दल माध्यमांशी बोलू नये, नाना पटोलेंचं वक्तव्य, मवियातील वाद विकोपाला जातोय का, तुम्हाला काय वाटतं, होय की नाही, असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिले होते.
मंडळी, या शाब्दिक चकमकी जरी सुरू असल्या ना तरी दुसरीकडे जागा वाटपात मात्र नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांनीही कमालीचा जोर लावला. जसं मुंबईत जागा वाटपात ठाकरेंचाच वरचष्मा दिसला, तसा विदर्भातील जागा वाटपात काँग्रेसनं नंबर 1 राखला. परिणामी पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांमधून ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे हद्दपार झाली का असा सवाल उपस्थित करण्यात येतो. नाना पटोलेंनी आपल्या बालेकिल्ल्यात ठाकरेंना एकही जागा सोडलेली नाही. पूर्व विदर्भात 32 विधानसभा मतदारसंघांपैकी रामटेकची एकमेव जागा सोडली तर ठाकरेंना एकही जागा मिळालेली नाही. वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 5ही जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. पूर्व विदर्भातील 32 पैकी 23 जागांवर काँग्रेस आणि 8 जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार. आणि जशी विदर्भातून उद्धव ठाकरेंसाठी एकही गुड न्यूज नव्हती, तसंच काहीसं छत्रपती संभाजीनगरात घडलंय. तिथून ठाकरेंसाठी एक बॅड न्यूज आली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत असताना संभाजीनगर मध्य मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला जबर दणका बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेले उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. शिंदे आणि ठाकरे गटांच्या लढतीत एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचं तनवाणी सांगतायत खरं, पण वास्तविक शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल आणि तनवाणी हे बालमित्र आहेत. 2014 साली तनवाणी आणि जयस्वाल यांनी एकमेकांविरोधातच निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी मतांचं विभाजन झाल्यानं एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आपण माघार घेत आहोत असं तनवाणी यांनी म्हटलंय. पण ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची ही चर्चा संभाजीनगरमध्ये सुरू आहे. माघार मी घेतलेली नाही. माननीय उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिली होती. आज प्रदीप जयस्वाल 2014 सारखी परिस्थिती परत इथं होऊ नये म्हणून मी उद्धव साहेबांना विनंती केलेली आहे की मी मध्य विधानसभेमधून लढणार नाही. तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिली होती आणि आता तुम्ही शिंदे गटाच्या माणसाला पाठिंबा देत आहे. शिंदे गटाच्या माणसाला मी पाठिंबा देत नाही. शिंदे गटाचा जो माणूस आहे 2014ला आम्ही दोघंही उभं होतो, प्रदीप आणि मी दोघंही उभं होतो. आम्ही दोघंही पडलो होतो आणि एमआयएमची सीट लागली होती. 2019ला तो माझ्याकडे आला होता. मी त्याला पाठिंबा दिला होता. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष होतो. मंडळी, आणि आता जाऊयात अमरावती. इथल्या वरुड मोर्शी मतदारसंघात महायुतीकडून 2 उमेदवार जाहीर करण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तर दुसरीकडे भाजपनं उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवारांनी एबी फॉर्म मिळाल्याचा दावा केलाय. त्यामुळे महायुतीत इथं मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान याच जागेवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी काय विधान केलं आपण तेही पाहू. काय आहे, मोर्शीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच यादी पाहिली उतरल्याच्या नंतर. आज संध्याकाळी आमची बैठक आहे. अजितदादा मुंबईला पोहोचली, देवेंद्रजी आहेत, एकनाथराव शिंदे आहे CM. आज आम्ही बसू. गेवराईला आम्ही तिथे विजयशे पंडित यांना बी फॉर्म दिला आहे. कदाचित त्यांनी आज अर्जसुद्धा त्या ठिकाणी भरला असेल. 1-2 जागांच्या पुरताच विषय शिल्लक राहिला. आज रात्री संपेल. कुठेही मैत्रीपूर्ण लढत होऊ नयेत असा आमचा प्रयत्न आहे. मंडळी, आता आणखी एक बातमी महायुतीची. भाजपची आणखी एक यादी काही वेळांपूर्वी जाहीर झाली. विशेष म्हणजे या यादीत भाजपचा एकही उमेदवार नसून भाजपनं आपल्या कोट्यातून ज्या मित्रपक्षांना पाठिंबा जाहीर केलाय त्यांची नावं या यादीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेर मतदारसंघात भाजपनं रवी राणांना पाठिंबा जाहीर केलाय तर परभणीच्या गंगाखेडमधील रासपच्या उमेदवाराला भाजप पाठिंबा देणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मतदारसंघात वारणा दूध संघाचे विनय कोरे उभे राहणार आहेत. त्यांना भाजपनं पाठिंबा घोषित केलाय. तर रिपाईला यावेळेला 2 जागा मिळणार आहेत. यातील 1 जागा म्हणजे मुंबईतील कलिना मतदारसंघ हा भाजपनं रिपाईसाठी सोडलाय तर धारावीमधून शिंदे गटानं ती जागा रिपाईला देऊ केली. आणि 0 ओव्हरच्या दुसऱ्या सत्राच्या शेवटाकडे वळण्याआधी आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या पाहायच्या आहेत या मीडिया सेंटरला. आपला दुसरा प्रश्न होता, संजय राऊतांनी जागा वाटपाबद्दल माध्यमांशी बोलू नये. नाना पटोलेंचं वक्तव्य, मवियातील वाद विकोपाला जातोय का, होय आणि नाही असे 2 पर्याय होते. आणि या प्रश्नावर लोकांनी कौल तर दिलेलाच आहे, पण त्यांनी प्रतिक्रिया काय दिल्या त्या पाहतोय. आनंद सावरकर एक्सवर म्हणतायत मताधिक्य वाढवण्यासाठी केलेली नौटंकी असू शकते.
यूट्यूबवर विनूभाई म्हणतायत राऊतच शिवसेनेची वाट लावणार. यूट्यूबवरच नागेश्वर सुखदेव म्हणतायत मवियाच्या सगळ्या लोकांनी माध्यमांसमोर केवळ कामापुरतं बोलावे. यूट्यूबवरच सुभाष सानप म्हणतायत होय, संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जरा जपूनच बोलायला हवं, तरच प्रत्येकाशी त्यांचे वाद विकोपाला जाणार नाही. यूट्यूबवरच राजू चव्हाण म्हणतायत राऊत जिथे खेळ खंडोबा तिथे. यूट्यूबवरच पवनसिंग राजपूत म्हणतायत संजय राऊत यांनी माध्यमांशी जास्त बोलू नये. उद्धव ठाकरे यांची परिस्थिती खूप छान आहे, कमीत कमी 60 ते 70 जागा येतील उद्धव साहेबांच्या. फेसबुकवर अमोल बिरादार म्हणतायत नाना पटोलेंनी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केली आहे, संजय राऊतांच्या कानशिलात लगावली आहे. फेसबुकवर वसंत होळकर म्हणतायत खरं तर सर्वच राजकीय पक्ष अतिशय धूर्त आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळतात, निवडणूक फक्त निमित्त आहे, सर्व एकमेकांना मिळालेले असतात. इंस्टाग्रामवर राव बल्लाळ म्हणतात पटोलेंनी बरोबर उबाठाचं वाटोळं केलंय. इंस्टाग्रामवर रमेश कांगणे म्हणतायत संजय राऊत यांचं बोलणं आता कुणी फारसं मनावर घेत नाही, कारण त्यांनी अतिरेक केला आहे. आणि या साऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वळूयात 0 ओव्हरच्या पोलकडे. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. अर्थात आपल्या दुसऱ्या प्रश्नावरचा हा प्रेक्षकांनी दिलेला कौल आहे. संजय राऊतांनी जागा वाटपाबद्दल माध्यमांशी बोलू नये. नाना पटोलेंचं वक्तव्य मवियातील वाद विकोपाला जातोय का? यूट्यूबवर 32,000 मतं आली आहेत आणि त्यापैकी 76% म्हणतायत होय मवियातील वाद विकोपाला जातोय आणि 24% म्हणतायत नाही. एक्सवर याच प्रश्नावर काय कौल दिलाय लोकांनी पाहतोय आपण. होय म्हणतायत 79% प्रेक्षक, 21% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 83% प्रेक्षक म्हणतायत होय मवियातील वाद विकोपाला जातोय आणि 17% म्हणतायत नाही. फेसबुकवरचं लोकांनी दिलेलं कौल आपण पाहतोय. 49% म्हणतायत होय, 51% म्हणतायत नाही. मंडळी, जनगणनेबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 4 वर्षांपासून रखडलेली जनगणनेची प्रक्रिया अखेर 2025 सालीच सुरू होणार असल्याचं कळत आहे आणि त्याची संपूर्ण आकडेवारी ही 2026 साली जाहीर होणार आहे. आकडेवारी आल्यावर लगेचच मतदारसंघाची पुनर्रचना देखील हाती घेण्यात येणार आहे. या कामाला अंदाजे 2 वर्ष लागणार असून 2028 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना पूर्ण होण्याचा अंदाज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.